नमस्कार. हिस्ट्री SNMU मध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण चतुर्थ वेद अथर्ववेदाबद्दल जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद या 3 वेदांची माहिती चॅनलवर उपलब्ध आहे. ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर सर्वात आधी ते व्हिडिओ पहा. आज आपण अथर्ववेदाबद्दल पॉइंटमध्ये माहिती जाणून घेऊया. अथर्ववेदाचे लेखन अंगिरस ऋषी यांनी केले आहे असे म्हटले जाते. अथर्ववेदामध्ये 731 सूक्त, 20 अध्याय, 6000 मंत्र आहेत. अथर्ववेदामध्ये ब्रह्मज्ञान, धर्म, औषधी प्रयोग, रोग निवारण, जादूटोणा, तंत्रमंत्र याबद्दल माहिती दिलेली आहे. अथर्ववेदाचा एकमेव उपवेद आहे शिल्पवेद. अथर्ववेदाचे प्रमुख एकमेव ब्राह्मण ग्रंथ आहे गोपथ. अथर्ववेदाच्या प्रमुख शाखा आहेत पिप्लाद, शौनक. अथर्ववेदाच्या प्रमुख शाखा आहेत पिप्लाद, शौनक. अथर्ववेदाचे प्रमुख उपनिषद आहेत मुंडकोपनिषद, प्रश्नोपनिषद, मांडुक्य उपनिषद. मी पुन्हा सांगते, अथर्ववेदाचे उपनिषद आहेत मुंडकोपनिषद, प्रश्नोपनिषद, मांडुक्य उपनिषद. भारताचे राष्ट्रीय आदर्श वाक्य सत्यमेव जयते हे मुंडकोपनिषदमध्येच आहे. प्रजापतीच्या 2 कन्या सभा आणि समिती यांचा उल्लेख अथर्ववेदामध्ये केलेला दिसून येतो. तुम्हाला आज अथर्ववेदाबद्दलची माहिती कशी वाटली ते कळवायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आधीचे सगळे व्हिडिओ पाहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.